My English book, Standard 5th. He knows the workman. पेज नंबर 86. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 86 वरील ही नोज द वर्कमॅन हा पाठ पाहणार आहोत. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. At the time of King Ashoka, a new temple was being built in the capital city. राजा अशोकाच्या काळात राजधानी शहरात एक नवीन मंदिर बांधले जात होते. All the people in the capital helped to build the temple. मंदिर बांधण्यासाठी राजधानीतील सर्व लोकांनी मदत केली. They tried their best to make it strong and beautiful. ते मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. Rich people gave their money. श्रीमंत लोकांनी त्यांचे पैसे दिले. Workmen put in their best work. कामगारांनी त्यांचे उत्कृष्ट काम केले. Others helped to prepare the stones and cut the timbers. इतरांनी दगड तयार करण्यास आणि लाकूड कापण्यास मदत केली. Everyone helped to build the great temple. सर्वांनी महान मंदिर बनवण्यासाठी मदत केली. One day an old man came to offer his help. एक दिवस एक म्हातारा माणूस त्याच्या मदतीसाठी आला. He was Jai Kisan, the stone carver. तो जय किशन होता. तो दगडांचा कारागीर होता. He carved beautiful figures and designs in stone. त्याने दगडावर सुंदर आकृत्या आणि रचना कोरल्या. Now he was old and his hand shook a little. आता तो म्हातारा झाला होता आणि त्याचे हात थरथरत होते. Yet he was a good workman. तरीही तो एक चांगला कामगार होता. He took great care with his work. त्याने त्याच्या कामात खूप काळजी घेतली. Jai Kisan was told to carve the figure of a Devduta in a corner. जय किसनला एका कोपऱ्यात देवदूताची आकृती कोरण्यास सांगितले होते. This corner of the temple was nearly always dark. मंदिराचा हा कोपरा नेहमीच अंधारलेला होता. Here no one would ever see the Devduta very clearly. इथे देवदूताला कोणीही स्पष्टपणे पाहू शकणार नव्हते. People would only see the face of the देवदूता clearly. लोक फक्त देवदूताचा चेहरा स्पष्टपणे पाहू शकले असते. जय किसन मेड द देवदूता विथ अ ब्युटिफुल फेस. जय किसनने सुंदर चेहरा असलेला देवदूत बनवला. But this is not enough, he said. पण तो म्हणाला, हे पुरेसे नाही. He went on carving. तो कोरीव काम करतच राहिला. He carved the entire देवदूता carefully. त्याने संपूर्ण देवदूत काळजीपूर्वक कोरला. He carved very well. त्याने खूपच छान कोरीव काम केले. The garments of the Devduta were carved in stone, but they looked thin and soft. देवदूताचे वस्त्र दगडात कोरले गेलेले होते, पण ते पातळ आणि मऊ दिसत होते. One day a man came to that corner.
एके दिवशी त्या कोपऱ्यात एक माणूस आला. ही सॉ जय किसन कार्विंग द देवदूता. त्याने जय किसनला देवदूत कोरताना पाहिले. ही सॉ हाऊ ब्युटिफुल द कार्विंग लुक्ड. कोरीव काम किती सुंदर दिसत होते हे त्याने पाहिले. ही सॉ हाऊ केअरफुली अँड लवली जय किसन वर्क्ड. त्याने पाहिले की जय किसन किती काळजीपूर्वक आणि उत्तम काम करतोय. द मॅन स्माइल्ड. तो माणूस थोडा हसला. ही आस्क्ड जय किसन, why do you take such trouble with the garments? No one will see your work in this dark corner. No one will know who did it. त्याने जय किसनला विचारले, तुम्ही वस्त्र बनवण्यासाठी इतका त्रास का घेत आहे? या अंधारलेल्या कोपऱ्यात कोणीही तुमचं काम पाहणार नाही आणि हे कोणी कोरलंय हे कोणालाही कळणार नाही. That may be, said old Jay Kisan, but God can see my work even in this dark corner, and He knows the workman too. म्हातारा जय किसन म्हणाला, हो कदाचित, पण देव या अंधाऱ्या कोपऱ्यातही माझे काम पाहतोय आणि कामगारही त्याला माहिती आहे.